राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 तुम्ही पास होतायत आणि आता मुख्य परीक्षेकडे वळायचंय. पण समाजशास्त्र वैकल्पिक विषय घेतलाय आणि तयारी मात्र समाजशास्त्राची जवळपास शून्य आहे आणि मी कम्प्लिटली फ्रेशर आहे. अशा वेळेस मी काय करू? तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच समाजशास्त्र विषयाची. तर याच्यात आपण काय करणार? बरेच विद्यार्थी म्हणतात की सर रेकॉर्डेड बॅच नको. पण रेकॉर्डेड बॅचचा उद्देश एकच आहे मित्रांनो, की ती पूर्णपणे रेकॉर्डेड पण नाहीये. त्याच्यात तुम्हाला काही सेशन्स आहेत की जी माझी आत्ता बॅच सुरू आहे त्याच बॅचचे सेशन्स मी तुम्हाला देणार आहे. ओके, पूर्ण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये, जेणेकरून दिवसाला तुम्ही 2 पेक्षा जास्त सेशन हे नक्कीच करू शकतात. ते कसे करायचे आणि त्या सेशन्सचे टार्गेट काय असले पाहिजे, त्याच्यावर पीवायक्यू कसे डिस्कस करायचे आहेत, पीवायक्यू तुमच्याकडनं सोडवून कसे घ्यायचे, याच्यासाठी वीकली सेशन त्या बॅच मध्ये असणार आहे. म्हणून मी या बॅचला नाव दिलंय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. तो एव्हरी सॅटर्डे लाईव्ह लेक्चर असणार आहे की ज्याच्यात डिस्कशन असेल मागच्या आठवड्याच्या टार्गेटचं, त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात कोणते टार्गेट करायचे आहेत, मी तुम्हाला प्रश्न लिहायला देईल, ते एका आठवड्यात मला सबमिट करायचे आहेत, मी ते इव्हॅल्युएशन करून देईल तुम्हाला, आणि प्लस रेकॉर्डेड सेशन्स पण असतील. तर अशी ही एक कॉम्बो बॅच पूर्ण आहे. जर तुम्हाला 4.5 महिन्याचा मुख्य परीक्षेचा वेळ मिळाला आहे तर त्याच्यात 2 ते 2.5 महिन्यात समाजशास्त्र वैकल्पिक विषय संपवण्यासाठी, समजून उमजून आणि लिखाण करून संपवण्यासाठीची ही एक सुवर्ण संधी आहे असं मी म्हणू शकतो. तर आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि या बॅच बद्दल अधिक माहिती जाणून घ्या. थँक्यू सो मच.